नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. व्हीआयपींचा दौरा, शहरात अतिक्रमण मुक्तीचा देखावा. महापालिकेच्या नाटकी कारवाईचा अकोलेकरांना आला प्रत्यय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोग्य यंत्रणेला देतील का इंजेक्शन? सर्वोपचार सुपर स्पेशालिटी फक्त नावालाच, ग्रामीण रुग्णालय बंदच. महायुतीचे सरकार असताना गुटखा माफिया, गोवंश तस्करांना अभय कोणाचे? मुख्यमंत्री घेतील काय कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा? सामान्य जनतेला महावितरण देते रोजचा शॉक. मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस अकोलेकरांना दिलासा देतील काय? वटपौर्णिमा ठरली पर्यावरणाबरोबर सौभाग्याचा सोहळा. सुवासिनींनी मोठ्या उत्साहात मनोभावे केली आज वडाची पूजा. आता सविस्तर बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 रोजी तर उपमुख्यमंत्री अजित पवार 12 रोजी या भागात आहेत. हा दौरा पाहता शहरातील अतिक्रमण हटवले जात आहे. मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा अकोला क्रिकेट क्लब मैदानावर असल्याने टावर चौकातील फूल विक्रेत्यांना हटविले गेले. बुधवारी मुख्यमंत्री आणि गुरुवारी उपमुख्यमंत्री येणार असल्याने कधी नव्हे ते महापालिकेचे कर्मचारी कामाला लागले. शहरात युद्ध पातळीवर स्वच्छता मोहीम राबवली गेली आणि अतिक्रमण काढले गेले. अकोल्याच्या मध्यवर्ती टावर चौकातून फूल विक्रेत्यांना हटवून अतिक्रमणाविरोधात मोहीम राबवली. मात्र ही कारवाई तात्पुरतीच असणार की शहराला कायमस्वरूपी अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महापालिका कंबर कसणार? हा प्रश्न आता अकोलेकरांना पडला आहे. अकोल्याची अतिक्रमणाची समस्या केवळ टावर चौकापुरती मर्यादित नाही. शहरातील जठारपेठ, भाजी बाजार, रस्ता तर कायमच अतिक्रमणाच्या विळख्यात असतो. महापालिकेने आज जसे काम केले तसे रोज का करत नाही? शहरातील अनेक प्रमुख रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये अतिक्रमणे बोकाळली आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून पादचाऱ्यांसाठी चालणेही मुश्किल झाले आहे. महापालिका केवळ व्हीआयपीच्या दौऱ्यांच्या वेळी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच कारवाई करते का, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. अकोलेकरांना अतिक्रमण मुक्त रस्ते आणि सुव्यवस्थित शहर हवे आहे. महापालिकेने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करून अकोल्याला खऱ्या अर्थाने अतिक्रमण मुक्त करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बुधवारी अकोला दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य यंत्रणेला इंजेक्शन टोचण्याची गरज आहे, तरच सामान्य गरीब जनतेला दिलासा मिळेल. सर्वोपचार आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सेवांचे ऑडिट करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी देण्याची गरज आहे. अकोलेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या सर्वोपचार रुग्णालयातील जीवघेणी व्यवस्था, अस्वच्छ परिसर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा पांढरा हत्ती यावर मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला जाब विचारण्याची गरज आहे. सर्वोपचार रुग्णालय केवळ अस्वच्छता नाही तर अनियमिततेचा अड्डा बनला आहे. डॉक्टर आणि प्राध्यापकांची मोठी कमतरता आणि अनुपस्थिती मोठा चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नावापुरतेच सुपर ठरले आहे. सामान्य रुग्णांना कोणताही दिलासा मिळत नसताना हे सुपर स्पेशालिटीचे सोंग कशाला, हा प्रश्न प्रत्येक अकोलेकरांच्या मनात आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले हे रुग्णालय सामान्य माणसांसाठी पांढरा हत्ती ठरले आहे. शहरी आरोग्य व्यवस्थेसोबतच ग्रामीण आरोग्य सेवेची प्रश्नही कायम आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांची अवस्थाही फारशी वेगळी नाही. यामुळे रुग्णांचे हित साधले जात नाही, ही सर्वात मोठी समस्या आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्याच्या आरोग्य व्यवस्थेतील मूलभूत उणीवांवर थेट बोट ठेवून संबंधितांना जाब विचारणार काय, असा प्रश्न अकोलेकरांना पडला आहे. गोवंश तस्करीला पोलिसांचे अभय, असे चित्र नुकतेच अकोल्यात समोर आले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याबरोबर अंमली पदार्थांची विक्री आणि अवैध वाहतुकीला कोणाचे अभय, असा प्रश्न मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणेला विचारण्याची गरज आहे. नुकतेच गोवंश तस्करीला पोलिसांचे अभय असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि कत्तल होत आहेत. महायुती सरकार असताना गोवंश कत्तलीचा कायदा असताना त्याचे पालन जिल्ह्यात होत नाही.
गोवंश तस्करी आणि कत्तल याविषयी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जाब विचारतील काय, असा प्रश्न गोशाला प्रेमींनी विचारला आहे. शहरातील बकाल, ट्रॅफिक व्यवस्था, अवैध प्रवासी वाहतूक याला आरटीओ आणि शहर वाहतूक शाखेचे असलेले अभय बंद होईल काय? सामान्यांना रोज लुटणारे शहरातील अंमली पदार्थ विक्री, गुटखा माफिया, वरडी मटका आणि सटोड्यांचे क्लब कधी बंद होतील? मोठ्या प्रमाणात अवैध रेती व गौण खनिज वाहतूक मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने थांबेल अशी भाबडी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. बुधवारी अकोला दौऱ्यावर मुख्यमंत्री येणार आहे. अवैध कामाचा जिल्हा आणि अकोल्याची ओळख पुसण्याचे आदेश प्रशासनाला द्यावे अशी माफक अपेक्षा अकोलेकरांची आहे. अकोला शहरातील नागरिक महावितरण कंपनीच्या कारभाराला कंटाळले आहेत. रोजचा भारनियम आणि पॉवर कट हा अकोलेकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, ज्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन अकोलेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शहरात थोडे देखील वादळ, वारे किंवा पावसाचा शिडकावा झाला तरी वीज जाते अशी परिस्थिती आहे. हवामानातील थोड्या बदलानेही वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरणाच्या पायाभूत सुविधांची आणि देखभालीची पोलखोल झाली आहे. अकोलेकरांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडतो, व्यावसायिकांना मोठे नुकसान होते, तर गृहिणींना दैनंदिन कामे करताना अडथळे येतात. मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांचे कान टोचले पाहिजे. केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही वीज पुरवठ्याच्या सुविधांचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. ग्रामीण भागातही नागरिकही विजेच्या या समस्येने जनता हैराण झाली आहे. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी महावितरणाच्या ढिसाळ कारभाराचा जाब विचारत अकोलेकरांना दिलासा देण्याची गरज आहे. आज दुपारी अकोल्यातील रस्त्यावर अचानक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. पोलिसांच्या सायरनच्या आवाजात शहरातून वेगाने धावणारा ताफा, बंद पडलेली वाहतूक, नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. पाहूया आरआरसीचा हा एक्सक्लुझिव्ह वृत्तांत. शहराच्या मध्यवर्ती भागात काही काळासाठी शांततेची जागा घेतली होती. एकदम वेगवान गाड्यांचा आवाज, रस्त्यावर अचानकच गर्दी नाहीशी झाली. वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना क्षणभर वाटलं की काय सुरू आहे. काहींनी मोबाईल कॅमेरे उघडले तर काहींनी आपापल्या परिचितांना फोन करून सांगायला सुरुवात केली की मुख्यमंत्री आले वाटतं. मात्र काही मिनिटातच खरी गोष्ट समोर आली. मुख्यमंत्री त्यांच्या आगमनाआधीची रंगीत तालीम होती. शहरातील विकास कामांसाठी येणाऱ्या मुख्यमंत्री दौऱ्याच्या तयारीचीच ही झलक होती. पोलिसांची तुफानी हालचाल, वाहतूक ठप्प होणं आणि क्षणभरात पुन्हा सर्वसामान्य जनजीवन थांबणे आणि मग पुन्हा सर्व नेहमीप्रमाणे सुरळीत होणे हे अकोलेकरांनी आज अनुभवले. या सर्व घडामोडींनी अकोलेकरांना क्षणभराचा धक्का दिला, पण तो बुधवारच्या तयारीसाठी आवश्यक होता. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे. अकोल्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा दौरा शहरवासियांच्या दृष्टीने एक नवा अध्याय ठरू शकतो. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष या रंगीत तालीम नंतरच्या खऱ्या दौऱ्यावर खिळले आहे आणि अकोलेकरांना या दौऱ्यातून काय मिळते याकडे सर्वांचं लक्ष. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट
अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अकोल्यातील नागरिकांना प्रश्न पडला आहे की अशोक वाटिका चौकापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम तात्पुरती आहे की कायमस्वरूपी? कारण राज्याच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीमुळे ही मोहीम राबविण्यात आली आहे। राज्यातील सर्वोच्च नेते अकोल्यात येत आहेत। 11 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर 12 जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार अकोल्यात येणार आहेत। त्यांच्या भेटीसाठी शहराला स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त दाखवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध दिसत आहेत। अशोक वाटिका चौकापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंतचा रस्ता गेल्या 2 दिवसांपासून मोकळा झाला आहे, ज्यामुळे नागरिक 13 जून नंतरही ही परिस्थिती कायम राहील का असा प्रश्न विचारत आहेत। स्थानिक नागरिकांना अतिक्रमणांमुळे अनेकदा गैरसोय होत असल्याने या बाबतीत प्रशासनाकडे विचारणा करणे स्वाभाविक आहे। सामान्य जनतेला त्रास तर तो त्रास नाही, पण अकोला कसे नीट आणि क्लीन आहे हे मुख्यमंत्र्यांना दाखविण्याचा उद्योग जिल्हा प्रशासन व महापालिका करताना दिसत आहे। अकोला जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसामुळे अडुसा कडुसा परिसरातील नाले वाहू लागले आहेत। या नाल्यात आता मासेही आढळू लागले आहेत। स्थानिक आदिवासी महिला पारंपरिक पद्धतीने मासेमारी करताना आढळून येत आहेत। नैसर्गिक साधनांचा उपयोग करून मासेमारी करत असलेल्या या महिलांचे दृश्य ग्रामीण जीवनातील संघर्ष आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक ठरते। मान्सून पूर्व पावसामुळे जलसंचय चांगला झाला होता, त्यामुळे मासे निर्मिती देखील झालेली दिसते। आदिवासी महिला मासेमारी करतात आणि उदरनिर्वाह चालवतात। त्यांची जाळे टाकून मासे पकडण्याची विशेष पद्धत दिसते। मासे पकडून त्या माध्यमातून कुटुंबाला हातभार लावला जातो। या भागातील अनेक महिला कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून मासेमारी करताना दिसतात। श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिराला जलाभिषेक करण्याची शेकडो शिवभक्त पवित्र जल आणण्यासाठी केदारनाथकडे रवाना झाले आहेत। ही पदयात्रा कावड आणि पालखीसह काढण्यात आली आहे। हरिहर पेठेतील जय भवानी मित्रमंडळाची कावड आणि घृष्णेश्वर शिवभक्त मंडळाची पालखी केदारनाथकडे रवाना झाली आहे। त्यांना निरोप देण्यासाठी शेकडो शिवभक्तांची गर्दी उसळली होती, ज्यामुळे शहरातील आगामी पालखी महोत्सवाची आठवण करून देणारे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। गेल्या वर्षी जय भवानी मित्रमंडळाने उज्जैन ते अकोला अशी पायी कावड यात्रा काढली होती, तर घृष्णेश्वर महाराजांची पालखी सोरटी सोमनाथमधून अकोला येथे पायी आणली गेली होती। यावर्षी राजूभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रवाना झाले आहेत। श्री राजराजेश्वर मंदिरातून प्रस्थान करण्यापूर्वी हरिहर पेठेतील गणेश महादेव मंदिरात पालखी आणि कावडीचे विधिवत पूजन करण्यात आले। यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। कावडवर श्री महाबली हनुमानाची आकर्षण मूर्ती स्थापन करण्यात आली आहे। या कावड यात्रेत सुमारे 200 तरुण भक्त सहभागी झाले आहेत। ते केदारनाथहून पवित्र जल आणून श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिराला जलाभिषेक करतील। केदारनाथहून निघालेली ही पालखी आणि कावड यात्रा उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रात पोहोचेल। या निरोप समारंभासाठी जमलेली हजारो शिवभक्तांची गर्दी पाहून अनेकांना श्रावण महिन्यातील पालखी आणि कावड यात्रा महोत्सवाची आठवण झाली। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत।
अमरावती गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने खोलीपूर गेट पोलीस स्टेशन अंतर्गत एटीएम मधील जबरी चोरीतील आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. गुन्हा 24 तासाच्या आत उघड केला आहे. खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील एटीएम मध्ये झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा अमरावती गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने अवघ्या 24 तासात उघड केला आहे. पोलिसांनी अत्यंत शिस्तबद्धपणे तपास करत आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले आहे. अरविंद जहागीरदार यांनी एटीएम मधून 30,000 रुपये काढताच तिथे एक काळसर रंगाचा साधारण 30शीतील अनोळखी युवक एटीएम मध्ये घुसला. त्याने जहागीरदार यांच्या हातातून 30,000 रुपये हिसकावले आणि एटीएम बाहेर उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीच्या मोटारसायकलवर बसून पळ काढला. या घटनेची तक्रार खोलापुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल होताच 9 जून रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या अधिकारी व अंमलदारांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी घटनास्थळावरील आणि आजूबाजूंच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. या फुटेजच्या आधारे आरोपी चेतन हिरालाल प्रधाने आणि त्याचा साथीदार अंकुश कोठार यांनी हा गुन्हा केल्याची खात्री पटली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत महाजनपुरा येथून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. मात्र या गुन्ह्यातील दुसरा आरोपी अद्यापही फरार आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची गाडी आरोपींकडून जप्त केली आहे. बदलत्या काळानुसार वटपौर्णिमा हा सण पर्यावरणाच्या रक्षणासाठी किती उपयुक्त आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मंगळवारी अकोल्यातील सुवासिनींनी मोठ्या उत्साहात आणि मनोभावे वडाची पूजा केली, ज्यामुळे सकाळपासून शहरात एक मंगलमय आणि चैतन्यमय वातावरण तयार झाले होते. विवाहित स्त्रियांसाठी वटपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर तो आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केलेली एक प्रामाणिक प्रार्थना आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला. पौराणिक मान्यतेनुसार सत्यवान सावित्रीच्या कथेतील सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी वटवृक्षाखाली तपश्चर्या केली होती. याच विश्वासाने आजही महिला 7 जन्म तोच पती मिळण्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात, अशी दृढ धारणा आहे. या दिवशी विवाहित महिला उपवास करून नववधूंप्रमाणे नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाभोवती सुताचे वेढे घालतात. प्रत्येक वेढ्यागणित मनात पतीच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते. आंब्यांचं नैवेद्य, फळे आणि विविध वाण एकमेकींना देऊन सुवासिनींनी या सोहळ्याला एक वेगळी शोभा आणली. वडाचे झाड हे दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते आणि त्याच्या पूजेमुळे आपण नकळतपणे पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देत असतो. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. व्हीआयपींचा दौरा, शहरात अतिक्रमण मुक्तीचा देखावा. महापालिकेच्या नाटकी कारवाईचा अकोलेकरांना आला प्रत्यय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोग्य यंत्रणेला देतील का इंजेक्शन? सर्वोपचार सुपर स्पेशालिटी फक्त नावालाच, ग्रामीण रुग्णालय बंदच. महायुतीचे सरकार असताना गुटखा माफिया, गोवंश तस्करांना अभय कोणाचे? मुख्यमंत्री घेतील काय कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा? सामान्य जनतेला महावितरण देते रोजचा शॉक. मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस अकोलेकरांना दिलासा देतील काय? वटपौर्णिमा ठरली पर्यावरणाबरोबर सौभाग्याचा सोहळा. सुवासिनींनी मोठ्या उत्साहात मनोभावे केली आज वडाची पूजा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.